टीमचे 12 प्रतिनिधी तसेच ताडाली टीमचे 12 प्रतिनिधी आमच्यामध्ये जोडलेले आहेत. त्या दोघांचंही हार्दिक स्वागत असेल. आणि पुढील मॅच नाना स्पोर्ट टेमगर आणि जय बजरंग चिंचवले आपण देखील सज्ज राहा पुढील मॅच करिता. चला बॉल द्या. पंच चेंडू मागताय. सलामीची जोडी आपण पाहू शकाल. दीपक आणि दिगंबर अशी विस्फोटक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. पुनशा या ठिकाणी आपण मान्यवरांचं हार्दिक स्वागत असेल. प्रशांतजी पंडित, माजी सरपंच वासुंद्री गाव आणि श्री चंद्रकांत पंडित हे देखील आपल्या मंचावरती उपस्थित होतील झाले होते. दरम्यान थोड्याच वेळात आपल्या मंचाची शोभा वाढवण्याकरिता वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष टिटवाळा श्री भावेजी जी जाधव साहेब आपल्यामध्ये उपस्थित होतील. थोड्याच वेळात आपण त्यांचं नक्की या मंचावरती हार्दिक असं स्वागत करणार आहोत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज भाविक आहे. स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकता या दीपक आणि नॉन स्ट्रायकिंगला दिगंबर. दीपक आणि दिगंबरची ही जोडी काय सांगून जाईल या 4 षटकामध्ये नक्कीच पाहावं लागेल. भाविक मीडियम फास्ट आहे. ओव्हर द विकेटने जाईल दीपक करिता. पहिलाच बॉल दीपकने व्ही शेप मध्ये फटकेबाजी केले परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. एका बॉलवरती जर आपण पाहिलं तर 3 गोष्टी आपल्याला पाहायला भेटल्या. चांगला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न परंतु चांगला बॉल अगदी गुडलँड एरियामध्ये पिचिंग होत असताना फिल्डिंग देखील चांगली झाली आहे. 3 गोष्टींचं समीकरण आपण पाहिलं. पुढचा बॉल ऑन साइडला. आता मात्र या ठिकाणी बॅटरने केला कमबॅक. स्क्वेअर लेगला विकेंड एरिया आणि तिथे मात्र ठोकलाय दर्जेदार चौकार. अप्रतिम सॉन्ग आपण पाहिलं. क्रिस का सुनेगा गाणं. बॅक टू दी बॉल ऑफ फॉलो थ्रो मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. वराल देवी ताडाली टीम त्यांनी मात्र टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय सध्या तरी आपण पाहू शकताय चांगला फलदायी होत आहे. मागे सरकून कट करायचा होता बॉल परंतु चांगला बॉल आपण पाहू शकाल. कुठल्या स्पॉट मध्ये हलकीशी उछाल आपल्याला पाहायला भेटली. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकता. या चांगलं नियंत्रण सध्या तरी कुठल्या स्पॉट वरती चेंडू हरकत करताना आपण पाहिलात. भाविक व इथे सेन्सिबल क्रिकेट आपण पाहू शकाल. चेंडू डीपच्या 30 सर्कलच्या बाहेर ट्रॅव्हल झालाय. 1 धाव इथे पाहायला भेटेल. 1 धावेच्या मदतीने धावफलक 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. 6 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. पहिले षटक भाविक अप्रतिम राहिलेले आहेत. पहिल्या बॉलवरती 1 धाव खर्च केली. दुसऱ्या बॉलवरती चौकार. तिसऱ्या बॉलवरती एकही धाव नाही चौकार. चौथ्या बॉलवरती देखील एकही धाव नाही. 5व्या बॉलवरती इथे मात्र 1 धाव खर्च केली आहे. आणि हा शेवटचा बॉल ऑन साइडला त्या ठिकाणी टर्न करायचा होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आणि षटकाची समाप्ती बिनबाद धावसंख्या धावफलकावरती लागलेल्या आहेत. चावे स्पोर्ट चावे या टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावा. यस डीजे. थँक्यू सो मच. पहिल्या षटकाची समाप्ती धावफलकावरती फक्त 6 लागलेले आहेत आणि आता गोलंदाजी मार्गवरती
अमोलला आपण पाहू शकाल. आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे. स्वेअरलेग, मिडविकेट आणि लॉंग ऑन या दिशेमध्ये प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. बॅकआउट पॉइंट डीप मध्ये एक खेळाडू आहे आणि वैदिश लॉंग ऑन दरम्यान देखील प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. कुणाल, अमोल गोलंदाजी मार्क होती. इथे मात्र आपण पाहू शकाल जास्तीच्या काही धावा मिळणार नाहीये. एक धावेने समाधान मानावं लागेल. तर सरवली गावचे प्रसिद्ध उद्योजक अष्टपैलू क्रिकेटर कपिलजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर या. वासुंदेकर चषकामध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत असेल आणि व्यासपीठावर आपण विराजमान व्हायचंय आणि दरम्यान व्हाईट बॉल येते का रिव्ह्यू घेतला गेलाय नो बॉल साठी. ओव्हर टू राजू जाधव सर. थँक्यू सो मच ओमी सुतार. इथे बॅटरनं मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. हे सर्व काही आपल्याला पाहायला भेटेल या स्पर्धेमध्ये, कारण की जशी ही स्पर्धा पुढे जात जाईल तस तसा रोमांच, थरार, पदाला संघर्ष, नाट्य सर्व काही वाढेल. टीव्ही अंपायरच्या माध्यमातून आपण पाहतोय यस हा व्हाईट बॉल आहे. टीव्ही अंपायरच्या माध्यमातून सर्व काही पाहिले गेलं. व्हाईट बॉल आपण पाहू शकाल. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 8 वरती व पुनश्च आपण पाहू शकाल या ठिकाणी या बॉलला चांगला आपल्याला पाहायला भेटत धावबादची संधी आली होती, परंतु फेकी कदाचित यष्ट्यांची वेध घेणारी पाहिली असती तर नक्की समीकरण वेगळं पाहायला भेटलं असतं. दरम्यान व्हाईट बॉल आपण पाहू शकाल. व्हाईट प्लस 1 म्हणजे 2 धावा आपण पाहू शकाल. धावसंख्या धावफलकावरती 10 लागलेले आहेत. अजून एकदा आपण या ठिकाणी नक्कीच पाहणार आहोत, कारण की या ठिकाणी असं दिसतंय की व्हाईट बॉल आहे. पंच देखील सांगतायत की हा देखील व्हाईट बॉल आहे. आतापर्यंत फक्त एकच चेंडू झालेला आहे. हो, इथे मात्र हा बॉल काय जबरदस्त आहे. अप्रतिम बॉल या ठिकाणी. सलग जर तुम्ही 2 बॉल वाईट टाकता आणि तदनंतर या ठिकाणी कमबॅक करता, ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. ड्राईव्ह केला त्या ठिकाणी जबरदस्त फटका, क्रॅकिंग स्ट्रोक, चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं 4 धावांसाठी झन्नाटेदार चौकार. पाहिलं लाजवाब स्ट्रोक, अगदी संघर्षाची पराकाष्ठा करणारा हा फटका क्रिकेटच्या पटालावरती. आणि हा बॉल आपण पाहिलं काय जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर दिगंबर फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतोय, दुसऱ्या बाजूला गोलंदाज अमोल मात्र मॅच मध्ये परत येण्याचा प्रयत्न करतोय. यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है, बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका तिनका उठाना पड़ता है. फलंदाज बाद अमोलला मिळते ही पहिली सफलता, त्याची पहिली आणि संघाची पहिला धक्का लागत असताना बॅटर दिगंबरला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. तर या ठिकाणी आपण सन्मान घेतो या स्पर्धेचे आयोजक महेशजी पंडित यांच्या शुभ हस्ते सरवली गावचे श्री कपिलजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. एक मायेची उबदार शाल आणि सन्मान वाढवणारा हा सन्मान चिन्ह या ठिकाणी दिला जात आहे. श्री कपिलजी पाटील वेलकम आपल्या या क्रीडा नगरीमध्ये. जाऊया बॅक टू द क्रिकेट. इथे देखील आपण पाहू शकताय काय बॉल आहे, काय गोलंदाजी आपण पाहू शकताय अमोल, परंतु इथे आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आहे. बॉल चांगला आहे, परंतु लेग साईड लेग स्टम्पच्या बाहेर जर तुम्ही
बॉल टाकाल तर हल्लीच्या या क्रिकेटच्या युगामध्ये जो नियम कंटिन्यू आपण पाहू शकाल. भरपूर काही नियम आपल्याला पाहायला भेटले. सातत्याने क्रिकेट जसा पुढे चाललाय, तसतसे अनेक नियमांचे देखील उगम होत जात आहे. जबरदस्त सेन्सिबल क्रिकेट कट केलाय, दिशा दाखवली बॉलला आणि चेंडू सीमा पार 4 धावांसाठी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं चौकार. नक्कीच आपण या ठिकाणी पाहणार आहोत आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत आदरणीय सन्माननीय वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष टिटवाळा भावेजी जाधव साहेब. तर गाडी मात्र नक्कीच प्रवेशद्वारातून आतमध्ये आणायची आहे. आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस, वंचित बहुजन आघाडी टिटवाळा अध्यक्ष भावेजी जाधव साहेब. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. मॅच थोडी थांबवायची आहे कारण की मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. अतिथि देवो भव कहती है भारत की धरा, स्वागत आपका करके निभा रहे हैं परंपरा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस आपल्यामध्ये उपस्थित होता. स्वागत आपका करके उपस्थित झालेले आहेत आदरणीय सन्माननीय बहुजन आघाडी अध्यक्ष टिटवाळा जाधव साहेब. आ गए तो खुशियां दोगुनी हो गई, लग गए 4 चार. आपल्यामध्ये भावेजी जाधव साहेब आणि त्यांचा संपूर्ण ताफा इथे आपल्यापर्यंत पोहोचतोय. वासुंदरीकर चषकामध्ये या सर्व मान्यवरांचं सुस्वागतम सुस्वागतम आणि सुस्वागतम. मान्यवर आले आणि व्यासपीठ कसं सुगंधित पुष्पाप्रमाणे राजू जाधव सर बहरलंय. या मान्यवरांचं भरपूर मोठ्या संख्येने आगमन धन्यवाद व्यक्त करतो या स्पर्धेच्या वतीनं. आणि जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. तिथे सज्ज आहेत राजू जाधव सर. थँक्यू सो मच. इथे अनिकेत यांनी जर 3 चेंडू 3 षटकार ठोकले, विशाल दिवे यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज. अनिकेत भोयर यानं हा कारनामा केला तर त्याच्याकरिता हे पारितोषिक आहे. फटका इथे फसलेला आहे. फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते आणि फलंदाज बाद.
गे चारच्या महफिल सवर गई. आपल्यामध्ये उपस्थित आहेत वंचित बहुजन अध्यक्ष टिटवाला, जिथे मात्र भावेजी जाधव साहेब. या आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात. आपल्याला सहस्रडेय प्रेमाचा जय भीम. दरम्यान इथे धावसंख्या झालेली धावफलकावरती या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 19 धावा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू चालला या डीप मध्ये. वाईटिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित. एकच धाव इथे मात्र मिळेल. एक धावेवरती समाधान मानावं लागेल. जर आपल्याला शेती करायचं असेल तर 1 वर्षाचं नियोजन करा. आणि जर तुम्हाला 10 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर तुम्ही झाडे लावा. आणि 100 वर्षाचं जर नियोजन करायचं असेल तर तुम्ही माणसे जोडा. आणि आपल्या सुस्वभावानं माणसं जोडणारे हे व्यक्तिमत्व वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष टिटवाला भावेजी जाधव साहेब आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. आपल्या मंचाची शोभा वाढवत आहेत. आपलं हार्दिक असं स्वागत. अजून इथे जर आपण पाहिलं तर गोलंदाज साईराज देखील चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवरती विकेटची प्राप्ती केली. दुसऱ्या बॉलवरती 1 आणि तिसऱ्या बॉलवरती देखील 1 धाव खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी. ओ इथे मात्र काय जबरदस्त बॉल. जबरदस्त बॉलिंग. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला हा बॉल नक्कीच पाहायला भेटेल. कारण की शफल झाले होते बॅटर. आणि तदनंतर या ठिकाणी जी लय ठेवली होती गोलंदाजानं, साईराजनं ती लय कायम ठेवली. इथे फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फलंदाज बाद. तिसरा धक्का. आंबेडकर म्हणतात, जर आकाशातील ग्रह तारे आपले भविष्य ठरवत असतील तर आपल्या मेंदूस आणि मनगटाचा काय उपयोग. आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष टिटवाला भावेजी जाधव साहेब. इथे डायरेक्ट हिट आणि अजून एक सफलता. चौथा गडी बाद. बॅक टू द डगआउट. राजा के संग संग झूम लो आया है राजा राजा के संग संग झूम लो शेरों का मैं हूँ शेर यार. आदरणीय भावेजी जाधव साहेब, युवा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी टिटवाला, आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या समेत भूपेशजी जाधव साहेब उद्योजक, आणि त्यांच्या समेत किशोरजी राठोड उद्योजक, त्यासोबत मंगेशजी पंडित वॉर्ड क्रमांक 10 समाजसेवक टिटवाला ते देखील उपस्थित आहेत. आणि त्यांचा संपूर्ण ताफा आपल्या समेत उपस्थित आहे. या आलेल्या सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा वासुंद्रीकर चषकाच्या माध्यमातून आणि महेश दादा पंडित साहेबांच्या वतीनं, त्यासोबत वकील दादा पावडे साहेबांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करते. व्यासपीठावर विराज पण आहेत आणि आनंद लुटतायत सामन्याचा. दरम्यान इथे मात्र भिरकावून दिला चेंडूला, पाठवलाय सीमा रेषा पलीकडे षटकारासाठी. खूपच धावसंख्या धावफलकावरती लागलेले आहेत. 29 धावा लागलेल्या आहेत. लगातार 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर या ठिकाणी 1000 रुपयाचा कॅश प्राइज भावेजी जाधव यांच्या वतीनं. आणि इथे आपण पाहू शकता मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद या ठिकाणी होतील. हा 5वा धक्का.
खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. चांगला कमबॅक या ठिकाणी आपण पाहू शकता. या गोलंदाज अजय आता गोलंदाजी मार्गवरती आलेला आहे. म्हणतात मित्रांनो की अत्तराने कपड्याला सुगंधित करता येऊ शकतं, परंतु आपल्या सुस्वभावानं आपलं जीवन सुगंधीमय झालेलं आहे. परंतु इतरांचं जीवन देखील सुगंधीमय करणारं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहेत. वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष टिटवाला भावेजी जाधव साहेब या मंचाची शोभा वाढवत आहेत आणि त्यांच्या समवेत येणारे सर्व सहकार्य त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. इथे मात्र या षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज अजय चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता उरलेल्या या काही चेंडूचा आपण विचार केला तर इथे मात्र आपण पाहिलं का जबरदस्त बॉल खिंडीत पकडलं, वेटीस धरलं, त्याचं नव्हतं झालं. फलंदाज बाद, 6वा धक्का. संघाचे कर्णधार आणि जय बजरंग चिंचवली संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. चला विनंती असेल आपल्याकडे थोडासा वेळ आहे तर आपण या ठिकाणी टॉस संपन्न करणार आहोत. नानास्फोट टेमगर आणि जय बजरंग चिंचवली. पुढील इनिंगचा पहिला बॉल पडला आणि तदनंतर जर तुम्ही आलात तर तुम्हाला 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल. चला या ठिकाणी आता 31 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये कॉम्बॉक्स मध्ये देखील परिवर्तन केला जाईल. कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होते व्हाईस ऑफ सांगोडे, व्हाईस ऑफ टिटवाला, व्हाईस ऑफ कल्याण, व्हाईस ऑफ ठाणे, आउट ऑफ महाराष्ट्र ओबी सुतार. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा वासुंद्रीकर चषक 2026 चा हा थरार. उपस्थित आहेत आणि उपस्थित मान्यवर मंडळीचा इथे शुभ सन्मान घेतला जातोय. आयोजकांच्या वतीनं मी विनंती करतोय महेशजी पंडित साहेबांना की भावेश जाधव साहेबांना इथे सन्मानित करते या स्पर्धेच्या वतीनं. युवा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी टिटवाला आणि त्यांचा शुभ सन्मान आदरणीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक महेशजी पंडित साहेबांच्या शुभ हस्ते घेतला जातोय. साहेबांना विनंती असेल आपण त्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. अर्थातच महाराष्ट्राचा महाशृंगार मायेची उबदार शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. टीव्ही स्क्रीनवर देखील आपण हे दृश्य पाहताय मित्रांनो. आपले लाडके आयोजक सन्माननीय आदरणीय महेशजी पंडित साहेब आणि त्यांच्या शुभ हस्तेचा शुभ सन्मान घेतला जातोय भावेजी जाधव साहेबांचा. थँक्यू सो मच. साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. तदनंतर भूपेशजी जाधव साहेब देखील उपस्थित आहेत, उद्योजक समाजसेवक. त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने घेतला जातोय. मी पुन्हा एकदा विनंती करेन आदरणीय महेशजी पंडित साहेबांना की आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्राचा महाशृंगार माईची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करा. तर हा सन्मान या माणसाचा घेतला जातोय. माईची माणसं मातीची माणसं आहेत. त्यासोबत किशोरजी राठोड साहेब इथे उपस्थित आहेत, उद्योजक टिटवाला समाजसेवक आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर घेतला जातोय. आमचे आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते
इथे सन्मानित केलं जात आहे. आदरातिथ्य यथोचित शुभ सन्मान या व्यासपीठावर. थँक्यू सो मच. धन्यवाद. विनंती असेल मान्यवरांना की आपण विराजमान व्हावं व्यासपीठावर. त्यानंतर उपस्थित मान्यवर आदरणीय श्री मंगेशजी पंडित साहेब वॉर्ड क्रमांक 10 समाजसेवक टिटवाला त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर घेतला जातोय. पाहतोय आपण डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी अतिशय तडफदार व्यक्तिमत्व मंगेशजी पंडित साहेब वॉर्ड क्रमांक 10 समाजसेवक टिटवाला त्यांचा शुभ सन्मान आमचे महेश पंडित साहेब यांनी घेतला गेला. थँक्यू सो मच. या सर्व मान्यवरांचा आपण व्यासपीठावर पुन्हा एकदा विराजमान व्हा. चालू असलेला सामना एका बाजूने आपण पाहतोय ताडाली बनाम चावे असा हा सामना रंगतोय. नक्कीच नेक्स्ट मॅचचा टॉस देखील घेतला जातोय. मी विनंती करतो राजू जाधव सरांना की टॉस आपण कंप्लीट करायचा आहे. थँक्यू सो मच. हॅलो. तर इथे मात्र आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. श्री भव्यजी जाधव आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आपण कॉल करतोय. कॉल कोण करेल? तर हेड आणि टेल असं अधोलेखित केलेलं आहे. चिंचोली आणि भव्या याकडे गमन. तर हेड असा कॉल आलाय 10 या ठिकाणी आणि विनर कर्णधार या ठिकाणी आपण देऊया शीतपेय मान्यवरांच्या शुभ हस्ते. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी शीतपेय देतो. मान्यवरा विनंती असेल की आपण मंचावरती विराजमान व्हायचं आहे. तर इथे आपण टॉस जिंकलेला आहे. तर निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय असेल. किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-50 या स्पर्धेबद्दल काही दोन शब्द. आणि चाहते तुमचे मॅच पाहतात, काय सांगा चाहत्यांना? तर थोडासा लाजकूर स्वभाव आहे. दरम्यान टॉस संपन्न झालेला आहे. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट देऊया. टॉस जिंकलाय चिंचवली टीमनं. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया आपण कॉम बॉक्स मध्ये, जिथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज आहेत आमचे साथी समालोचक ओमी सुतार. पहिलाच बॉल बादशेष पॉइंटला क्षेत्ररक्षक होता. डायरेक्ट हिट लागलाय तिथे. आणि काय घडलंय हे दृश्य आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत विकी मोगरे सर सांगतात नॉट आउटचा इशारा. डॅशिंग अंपायर, डान्सिंग अंपायर आहेत खऱ्या अर्थाने विकी मोगरे. मॅन फ्रॉम सांगे भिवंडी. चांगले अष्टपैलू क्रिकेटर देखील आहेत. तर निश्चितच पहिला चेंडू सुरेख राहिला. पहिल्या चेंडूवर एक धाव येते. अकाउंट ओपन केलंय. माफकाचं लक्ष आपण समोर पाहताय. विजयासाठी फक्त 31 धावांची गरज आहे. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. हो यष्ट्या वाकवल्या. क्लीन बॉल. फर्निचर डेस्ट्रॉय. फलंदाजाला बाद. धक्का क्रमांक 1 लागलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षल एंटर झालाय. पहिला फलंदाज बाद झाला. 2 वर 1 धाव 1 गडी बाद अशी स्थिती आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या ताडाली संघाची. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा उडतं विकेट नाही यावेळी. ओ शटांपूचा फटका खेचण्याचा प्रयत्न झाला होता तिथे, परंतु धाव मिळते एकच. चेंडू शरीरावर जाऊन आदलला. लेग बायच्या स्वरूपामध्ये
ही धाव पाहायला मिळते. पंच चेक करतायत की बॅटर पूर्णतः फिट आहे की नाही. हे वैशिष्ट्य आहे खऱ्या अर्थाने मित्रांनो वासुंद्रीकर चषक 2026 चं. महेश दादा पंडित असतील, बकीब दादा पावले असतील, त्यानंतर शाकिब दादा पावले असतील, वसीमजी पावले, फैयाज शेख असतील, इजाज शेख असतील, फरहान असेल, आकाश असेल, क्रिश पंडित असेल, त्यानंतर दिशान असेल, आयन पावले असेल, जमर पावले असेल, या सर्वांनी खूप सारी मेहनत घेतली आहे. आज बिकी देखील जॉईन झालेत. पुढचा बॉल हो चांगला बॉल चेंडू पडल्यानंतर उचली घेतो परंतु विराट सर आम्हाला सांगतायत वाईट बॉल असेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावफलकावर धाबांची टोटल झाली आहे 3-1 बाद. परिस्थिती थोडीशी नाजूक आहे परंतु या नाजूक परिस्थितीतून मार्ग काढावा लागेल. फक्त 31 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. आतापर्यंत 3 चेंडू फेकले, तिन्ही चेंडू सुरेख फेकलेत गोलंदाज नेहालने. ताडाली बनाम साबे असा हा सामना रंगतोय. दोन्ही दिग्गज संघ आहेत. फाईट चांगली सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. जरी धाबा 31 चेस करत असले ताडाली परंतु दडपण त्यांच्यावर देखील आहे. उर्ध विकेट ना नेहाल पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन आपट्याकर बॅटची कडा शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पहा किती तत्पर होता तिथे. झेप घेतली वाघाप्रमाणे आणि धाव वाचवली आपल्या संघासाठी. एक धाबा येते एका धाब्याच्या सह्यानं धावफलकावर धाबा झाले आहेत 4 बॉल 4 धाबा. तर नक्कीच चिंचवली संघाचे एक अष्टपैलू क्रिकेटर आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये बाला म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर निश्चितच त्यांना विनंती असेल पण व्यासपीठावर या. आपलं देखील सरचे स्वागत असेल वासुंद्रीकर चषक 2026 मध्ये. आणि नक्कीच काही वर्षाचा जर विचार केला जेव्हा एक गाव एक संघ नव्हता तेव्हा बाला नक्कीच इन ऍक्शन मध्ये वासुंद्री संघामध्ये असायचे आणि खूप जवळून सामने मी देखील पाहिलेत. एक विस्फोटक बॅटर म्हणून ज्याची ख्याती होती या परिसरामध्ये परंतु आता काडपे चिंचवली विभागामध्ये देखील चांगलं नाव लौकिक केलं आहे. यावेळी मात्र लॉफ्ट केलाय मिस्टामिंग स्ट्रोक झेलची संधी मिडॉनचा क्षेत्ररक्षक मागे सरसावला आणि झेल टिपला. फलंदाज बाद दुसरा धक्का लागत असताना इथे टीम ताडालीला निबाटर मैदानाच्या आतमध्ये अमोल दाखल झालाय. झटका लागला मिडॉनचा क्षेत्ररक्षक तिसऱ्या घेऱ्याच्या बाहेर सरसावला आणि त्याने झेल पकडला. 4 धाबांवर आपण पाहतोय पारी आतापर्यंत 5ची एज लागली आहे का तिथे डॉट बॉल षटक समाप्त. पहिलं पहा ऍक्शन रिप्ले ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून साफ सुथरा लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. या वाहिनीचे फाउंडर भावेची मात्रे असतील त्यानंतर ऋतिकची मात्रे असतील आणि त्यांच्यासोबत यश मात्रे देखील असतील. आज कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये यश मात्रे आहे स्वतः. तर लक्षात घ्या प्रत्येक बॉलवर जर टीम मीटिंग कोणत्या खेळाडूने घेतली कोणत्या संघाने घेतली तर दंडित केलं जाईल. ही फायनल वॉर्निंग. तर निश्चितच इथे आमचे भावेची जाधव सर साहेब आपल्यातून रजा घेतील आणि त्यांचा संपूर्ण ताफा देखील आता आपल्यातून रजा घेतोय. मग त्यामध्ये निश्चितच किशोरजी राठोड साहेब असतील मंगेशजी पंडित असतील भूपेशजी जाधव आणि त्यांचा संपूर्ण ताफा आता आपल्यातून रजा घेतोय. पावड्यांचे पदस्पर्श या स्पर्धेला लागले आणि खऱ्या अर्थाने सुगंधित पुष्पाप्रमाणे हे व्यासपीठ मात्र दरबललं. त्यांचा सुगंध दरबलतोय. ही माणसं मायेची माणसं मातीची माणसं होती आणि आता आपल्यातून रजा घेतील. हे प्रेम आहे खरं तर
वासुंद्रीकर चषकाभर आणि महेशदादा पंडित साहेबांवर, त्यासोबत वकीफदादा पावले साहेबांवर त्यांचा संपूर्ण तपा आता इथून रसा घेतोय. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा या मान्यवरांचा धन्यवाद व्यक्त करेन. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आता आपण भरतोय. पाहुण्यांना आपण रचा दिली आणि आता निश्चितच हा सामना कशा प्रकारे रंग भरतोय. 18 चेंडू आणि विजयासाठी आता धावांची गरज 27. 9.00च्या सरासरीनं धाव फलकावर धावा जोडाव्या लागतील. चला बॅटर रेडी आहेत. क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. आपण खेळायला सुरुवात करा. जास्त वेळ आपण घेताय. साबेट संघ आपल्याला लास्ट वॉर्निंग असेल. यानंतर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. फायनल कॉलिंग. 18 चेंडू 27 ची गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर ऋषिकेश येतोय. ओ इलिमिनेशन नाहीये. बाद शिकाडा. तिथे क्षेत्ररक्षक बाद झाला असता, परंतु क्षेत्ररक्षक एका टप्प्याने चेंडूला उचलतो, फेकतो. दरम्यान धाव फक्त 1 मिळते. 17 चेंडू विजयासाठी 26 धावांची गरज. भाविक होते बॅटर तिथे. आय थिंक त्याच्या बॅट मधनं एक धाव आली. स्ट्रायकिंग इन पर फलंदाज आता अमोल आपल्याला पाला मिळेल. 2 फलंदाज परतल्यानंतर आता थोडासा दबाव बनवलाय चाबे संघाने. ओव्हर द लाईन, ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ओ हार्ड लाईन. जबरदस्त बॉल पटल्यानंतर पहा मित्रांनो किती चेंडू उसरी घेतली चेंडूने. वेगाचा शिकार होतोय. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव फक्त 1 मिळते. एकेरी दुहेरी धाबाने मात्र धाव फलक तितक्या वेगाने पुढे जाणार नाही. आपण फक्त सामन्यामध्ये जिवंत राहाल, परंतु सामना जिंकता येणार नाही. जर सामना जिंकायचा असेल तर अजून 2 मोठे फटके निर्माण करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. परंतु चांगली स्ट्रॅटेजी देखील वापरली आहे. कारण माहिती आहे 16 मध्ये 25 बनवायचे आणि येणाऱ्या काही षटकामध्ये खराब चेंडू निश्चितच येतील. त्या खराब चेंडूवर आक्रमण चढवण्याचा प्रयत्न ताडाली टीमचे बॅटर्स करतील. ओव्हर द विकेट नाही. पुन्हा एकदा हो हा ट्रॅकर फसवलाय तिथे. चेंडू खाली स्वतः गोलंदाज पोहोचतो. डाऊन दी बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण. कॉट अँड बॉलची संधी स्वीकारली आणि फलंदाज बाद. तिसरा धक्का लागला ताडाली टीमला. तर पिंपलनेर संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू पंकजी गायकवाड ते देखील उपस्थित आहे तिथे. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. 15 चेंडू विजयासाठी 25 धाबांची गरज आहे. हा सामनाचा रंग भरतोय कारण विकेट्स या मॅच मध्ये गमावल्या गेल्या ताडाली संघाच्या वतीनं. लॉ टोटल होती, परंतु चांगली फाईट आतापर्यंत चाबे संघाच्या वतीनं पाहायला मिळते. फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने ऑन साइडला आउटस्टेप मध्ये फटका येतोय. एकच धावसंख्या पुढे सरसावेल. विजयासाठी 14 बॉल्स मध्ये 24 धाबांची गरज. हे 2 चेंडू खूप महत्वाचे असेल. आतापर्यंत गोलंदाज ऋषिकेशने चांगली गोलंदाजी केली आहे. या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या बॉलवर 1 धाव, त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात 1 धाव, त्यानंतर विकेट आणि पुन्हा एकदा 1 धाव. 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त त्या संपूर्ण षटकाचा विचार केला तर 3 धाबा खर्च केल्यात. 5वा बॉल असेल. हो परफेक्ट यॉर्कर. काय बॉल होता. अतिशय सुरेख चेंडू. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये.
ऋषिकेशच्या माध्यमातून 13 बॉल्स विजयासाठी अजूनही 23 धावांची गरज. असं वाटलं होतं की एक षटक राखून हा सामना इथे जिंकेल ताडाली संघ, परंतु त्यांना चाबे संघाचा गोलंदाजीचा क्लास माहित नव्हता. फर्स्ट क्लास गोलंदाजी पाहायला मिळते. 13 बॉल्स 23 धावांची गरज विजयासाठी. या बॉलवर मोठा फटका लागणं खूप गरजेचं आहे. ऑन स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय कृतिराज. हो आडवा पाठनं फटका सुरेख आणि चेंडूला पाठवून दिलाय, परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित आहे तिथे. एकच धाव येते. एका धाब्याच्या मदतीनं धावफलकावर धाबा इनक्रीज होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. फक्त आणि फक्त 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9 वर 3 बाद अशी स्थिती. अजून विजयासाठी 12 चेंडूमध्ये 22 धाबा बनवायच्या आहेत. बारा चेंडू 22 धाबांची गरज विजयासाठी. न्यू बॉलर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज साबे संघाच्या माध्यमातून अनिकेत येतोय. अनिकेत भोईर येतो बॉलिंग ट्रॅकवर. 12 मध्ये 22 संरक्षण करायचंय साबे स्पोर्ट्स साबे संघाला. आता इथून जर हा सामना ताडवाली टीमला जर जिंकायचा आहे तर मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये मारावे लागतील. वराल देवी ताडाली आणि तिच्या प्रतिस्पर्धी बाजूने साबे स्पोर्ट्स साबे असा सामना रंगतोय. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना आहे. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 3 षटकांचे असतील याच्याकडे देखील आपण लक्ष द्या. RD11 किरवडी संघाने पहिला सामना जिंकला आणि त्यांना बाय मिळाली. त्यांनी तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. 12 बॉल 22 ची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. शेवटच्या क्षणाला मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये दाब घेण्याचा प्रयत्न. तिथे मात्र आउटफील्ड फास्ट होती आणि चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे. परंतु ही धाव बॅटने आली आहे का? आणि निश्चितच ही धाव बॅटने येते. चौकार येतोय. पहा मित्रांनो ऍक्शन रिप्ले ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह या वाहिनीद्वारे. ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह माफ करा, नक्कीच पगार घेतला ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्हचा आणि मात्र चर्चा केली ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हची. असं समीकरण पाहायला मिळते. काही हरकत नाही, चुका होत असतात, चुकामधनं शिकणं खूप गरजेचं आहे. 11 चेंडू आणि विजयासाठी 18 धाबांची गरज. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हो यावेळी एका हाताने फटका सुरेख, परंतु क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता आणि एक्झॅक्टली त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. फलंदाज बाद धक्का लागत असताना तब्बल चौथा. चांगला बॉल पाहायला मिळाला. सुरेख क्षेत्ररक्षण देखील तिथे. आता या मॅच मध्ये मात्र ताडाली संघ थोडासा मात्र बॅकफुट ढकलला जातोय. न्यू बॅटर भूषण येतो मैदानाच्या आतमध्ये. अजय येतोय. जेल भूषणने पकडला. 10 चेंडू विजयासाठी अजूनही 18 धाबांची गरज. म्हणजे 2 मोठे फटके येतील का फलंदाज अजयच्या बॅटमधनं? फिनिशर आहे खऱ्या अर्थाने वराल देवी या ताडाळी टीमचा. वराल देवी म्हटल्यानंतर वराल देवी तलाव जो की या संपूर्ण विभागातील ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव आहे. भरपूर संख्येने या कपल्स तिथे पोहोचतात यात शंका नाही. आता भरपूर असतील कारण उन्हाचा प्रभाव आहे. तिथे विसाबा घेताना आपल्याला पाहायला मिळतील, परंतु आपण जाऊ नका. आपण क्रिकेटचे बेटे आहोत.
10 चेंडू 18ची गरज विजयासाठी. वराल देवी ताडाळ टीम संघर्ष करतोय, चाचपटतोय. ओ चांगला बॉल, फिंगर रोल. डॉट बॉल येतोय. 9 चेंडू 18ची गरज. इक्वेशन वाढत चाललंय. ताडाळ टीमच्या बॅटरचा आज सराव झालेला दिसत नाही, कारण फक्त 31 धावा बनवायच्या होत्या आणि त्याचं उत्तर आपण पाहतोय. फक्त 13 धावा दाखवल 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि विजयासाठी आता 9 चेंडू मध्ये 18ची गरज. लाऊड अपील केली आहे कॉट बिहाइंड साठी आणि पंचांच्या माध्यमातून सिग्नल पोहोचवला गेला. विकेटचं पतन, फिंगर गोज अप. 5वा धक्का लागत असताना टीम ताडाळीला. पाटील आणि मुरेश्वर दादा पाटील सांगोडे गावचे प्रसिद्ध उद्योजक श्री गणेश फॅब्रिकेशनचे सर्वे सर्व त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेले आहेत. त्यासोबत हितेश शेख यांचं शुभागमन होतं या स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील सहर्ष आणि हार्दिक स्वागत. या पण व्यासपीठावर आयोजक आहेत खऱ्या अर्थाने. 8 चेंडू आणि 18 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतो अनिकेत भुईर चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट, 2 विकेट त्याच्या अकाउंट मध्ये आपण पाहतोय. एक डॉट बॉल. 5वा बॉल अनिकेत भुईरचा उर्ध विकेटला. हो समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, बेस्टामिक स्ट्रोक आणि तिथे मात्र झेल पकडला गेला. फलंदाज बाद. आणखी एक धक्का लागत असताना टीम वराल देवी ताडाळी टीमला. मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. साईराज येतोय आणि दरम्यान नवाज शेख यांचं देखील शुभागमन झालंय. त्याचं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. उशीर आलेल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो, वराल देवी ताडाली बनाम चाबे स्पोर्ट्स चाबे अशा 2 संघामध्ये सामना सुरू झाला होता आणि प्रथम बॅटिंग करत असताना चाबे संघाने फक्त 30 धावा उभारल्या होत्या 4 षटकामध्ये आणि त्याचं उत्तर खऱ्या अर्थाने 7 चेंडू मध्ये 18 धावांची अजून गरज आहे. तर नवाज शेख यांचं देखील शुभागमन होत आहे. डॉट बॉल येतोय. षटक समाप्त. 30 राणी. आता 6 चेंडू मध्ये विजयासाठी 18 धावांची गरज. नवाज शेख जे वासुंद्री गावचे खऱ्या अर्थाने भाचे आहेत आणि त्यांचं शुभागमन झालंय स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील मनपूर्वक आणि सरस स्वागत. टीम मीटिंग नकोय चावे टीम. विजयासाठी आता 18 धावांची गरज. 3 षटकामध्ये फक्त 13 धाबा बनवल्या आणि अजून 18 धाबा म्हणजे अर्ध्याहून जास्त पल्ला पूर्ण करायचा आहे एका षटकामध्ये. सहा चेंडू 18 धाबांची गरज. वराल देवी ताडाळ टीम आता मोठे फटके खेळावे लागतील. 3 मोठ्या फटक्यांची गरज आहे. 2 जरी आले तरी या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करेल. स्ट्रायकिंग एंडवर बॅटर आपण पाहतोय अमोल स्ट्रायकिंग एंडवर आहे. इनफॉर्म बॅटर अमोल.
अमोलला आता मोठे फटके खेळावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर दिगंबर पाटील. 6 बॉल्स 18 धाबांचं संरक्षण करायचं आहे गोलंदाज दिगंबर पाटीलला. ओव्हर द विकेट ना पहिला चेंडू मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये विराट सर आपल्या पाला मिळतील. वाडबा बाटला लॉफ्ट केलाय, लॉफ्टेड फटका, फुल अँड पॉवरफुल चेंडू झालाय गोल. चेंडू सीमा पार डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर येतो हा षटकार. संघर्षाचा शंकरनाद फुंकणारा संघर्षमय षटकार पाहायला मिळतोय. आता विजयासाठी 5 चेंडू आणि 12 धाबांची गरज आहे. अर्धा पल्ला आता पूर्ण झालाय खऱ्या अर्थाने. 19 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत आणि आता विजयासाठी अशाच पद्धतीने बॅटिंग करावी लागेल फलंदाज अमोलला. 5 मध्ये 12 ची गरज. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा दिगंबर पाटील. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एकच धाव येते. 4 चेंडू आणि 11 धाबांची गरज. फलंदाज अमोलला स्ट्राईकवर आणणं खूप गरजेचं असेल. पुढच्या बॉलवर जरी एक सिंगल आली तरी 3 चेंडू मध्ये 10 धाबा चांगल्या टच मध्ये आहे अमोल. अमोल ठाकूर. ठाकूर तो गियो. 4 चेंडू 11 ची गरज. ओव्हर द विकेट ना दिगंबर पाटील पुन्हा एकदा. ओ हा चेंडू मात्र डॉट बॉल असेल तिथे. डॉट बॉल आहे लक्षात घ्या. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जेव्हा चेंडू जाईल तेव्हा डायरेक्टली चेंडू डॉट घोषित केला जाईल. परंतु बॅट्समॅनने रनिंग घ्यायच्या आत जर चेंडू त्याने यष्ट्याला मारला, जर विकेट घेण्याची मानसिकता यष्टीरक्षकाची असेल तर निश्चितच मात्र ती धाब मात्र गृहीत धरली जाईल. परंतु आधीच इथे फलंदाज पळाले होते आणि त्यानंतर मात्र थ्रो केला म्हणून डॉट चेंडू घोषित केला जाईल. 3 चेंडू आणि विजयासाठी 11 धाबांची गरज. या चेंडूवर स्ट्राईक रोटेट होणं खूप गरजेचं आहे. 3 बॉल 11 बनवायचे आहेत. आतापर्यंत अमोलच्या बॅटमध्ये धाबा आल्यात. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. उंच भरारी घेते, कोणी नाहीये तिथे. विकेट एरिया आहे. एक धाव आणि एक धाव तिथे, परंतु झेल पकडलाय की काय? हो हो काय झेल आहे. फलंदाज बाद झालाय. खराब प्लॅनिंग पाहायला मिळते खऱ्या अर्थाने स्ट्रायकर यांच्या फलंदाजाकडनं. कारण अमोल चांगल्या टच मध्ये चांगल्या लय मध्ये पाहायला मिळालाय. उगीच मोठ्या फटक्याची गरज नव्हती. जर अमोल स्ट्राईकवर आला असता तर निश्चितच त्याने 3 चेंडू मध्ये 11 धाबा बनवण्याचा प्रयत्न केला असता. परंतु आता न्यू बॅटर आलाय, धीरज येतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 मध्ये 11 धाबांची गरज. गोलंदाज दिगंबर पाटील बॉलिंग ट्रॅकवर. हो परफेक्ट यॉर्कर, अफलातून चेंडू पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी. 18 धाबांचं संरक्षण करत असताना आतापर्यंत फक्त 8 धाबा खर्च केल्यात आणि आता विजयासाठी 1 चेंडू मध्ये 10 धाबांची गरज. हा सामना पूर्णतः आपल्या नावावर करतोय चाबे स्पोर्ट्स चाबे संघ. 1 चेंडू 10 धाबांची गरज आहे. 10 मारावं लागेल या मॅच मध्ये आता. मेंढी, परंतु मेंढीला देखील आता इथे तेवढं महत्व नसेल. एक लिगल बॉल आणि चाबे स्पोर्ट्स हा सामना जिंकेल.
लवट टोटा टोटल होती, संरक्षण करत होते आणि भरपूर मोठा टोटा तिथे पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला फटका समोरच्या दिशेने उडवलाय, चेंडूला पाठवलाय आणि मी ज्याची चर्चा केली, अमोल जर स्ट्रायकिंग वर राहिला असता तर हा सामना जिंकला आला असता. वराल देवी तांदळ टीमला तर हा सामना 4 धाबांनी आपल्या नावावर करत असताना चाबे स्पोर्ट्स चाबे संघ हार्दिक हार्दिक अभिनंदन त्यांचं. आडलक टफलक अमोल खूप चांगली बॅटिंग केली, कौतुक करेन तुझं आणि संपूर्ण वराल देवी तांदळ टीमचं देखील. शेक हँड करा आणि मैदान सोडायचं आहे. आपण तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच कोण आहे जाहीर करतोय. तर नक्कीच तिसरं षटक ज्यांनी हाताळलं